असं एक पाप जे दिसत नाही आणि त्या पापाचा परिणाम इतर निर्दोष लोकांना सहन करावा लागला आणि दाविदाच्या पापामुळे जवळजवळ 70,000 लोक मेले, ज्यांचा ह्या पापाशी काही संबंध नव्हता. जे पाप त्यांनी केलं नाही अशा 70,000 लोकांना देवाने मारून टाकलं. दाविदाच्या अशा एका कृतीमुळे, एका अशा न दिसणाऱ्या पापामुळे. आणि ते पाप म्हणजे अहंकार, इगो आणि गर्वामुळे. सर्व श्रेष्ठतेची लढाई, मी उंच आहे, मी श्रेष्ठ आहे, अतिशय दुःखद घटना पवित्र शास्त्राची नोंद करण्यात आलेली आहे. आपण वाचूया दुसरे शमूएल याचा 24वा अध्याय. दुसरे शमूएल 24 आणि 2. त्यावेळी राजा बरोबर सेनापती योआब होता. त्याने सांगितले की दानापासून बेरशेबापर्यंतच्या सर्व इस्रायल वंशामध्ये फिरून तुम्ही लोकांची मोजदाद करा, म्हणजे त्यांची संख्या मला कळेल. दाविदाने त्याच्या सेनापतीला एक आज्ञा दिली की तुम्ही जाऊन सर्व इस्रायलामध्ये जे काही ते सांगितले गावं, तुम्ही जाऊन ह्या लोकांची गणना करा, गिनती करा, मोजमाप करा, मोजा ते किती आहेत मला कळू द्या. जी गोष्ट देवाला आवडली नाही, आता आपण म्हणाल याच्यात काय काय पाप आहे, कोणती मोठी चूक, आमची बी गणना चालू आहे सर आहे जनगणना. पण ही देवाची इच्छा नव्हती की त्याच्या लोकांची गिनती व्हावी, गणना व्हावी. ही दाविदाची इच्छा होती. आणि मग काय झालं? 2 शमूएल 24 आणि 15वा अध्याय वचनात लिहिलेला आहे. मग परमेश्वराने इस्रायलात सकाळपासून नेमलेल्या मुदतीपर्यंत मरी पाठविले आणि दानापासून बेरशेबापर्यंतच्या लोकांपैकी 70,000 लोक मेले. आणि माझा आज विषय आहे 70,000. 70,000 ही फक्त संख्या नाही, 70,000 ही 70,000 जीवने आहेत, जीव आहेत. 70,000 ही कुटुंब आहेत, 70,000 ही हृदय आहेत आणि 70,000 ही आत्म्या आहेत. यांचा याच्याशी कोणता संबंध नसताना देवाने त्यांना मारून टाकलं दाविदाच्या अहंकारामुळे, अभिमानामुळे, गणनेमुळे. आणि म्हणून रोम 6 आणि 23 मध्ये आहे, पापाचं वेतन मरण आहे. आज आमच्या चर्चेसमध्ये हा धोका आहे, विशेषतः भारतीय चर्चेसमध्ये हा धोका आहे. आपण आपल्या संख्यावर, आपल्या संसाधनावर, आपल्या वैभवावर, आपल्या उन्नतीवर, आपल्याला मिळालेल्या यशावर आपण इतका अभिमान करतो, पण त्याची किंमत देव आम्हाला मोजायला लावू शकतो. गणनेचा आदेश हा देवाच्या विरुद्ध होता, जो दाविदाने दिला. देवाला असल्या प्रकारची गणना आवडत नव्हती.
आणि म्हणून 24व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये लिहिलं आहे, परमेश्वराचा कोप इस्रायलावर पुनरुपी आला आणि इस्रायल व यहुदा यांची गंती करण्याची प्रेरणा देवाने त्यांच्या विरुद्ध दाविदास दिली. हे वचन आम्हाला दाखवतं की देवाने दाविदाला त्याच्या शेवटी अभिमानावर सोडून दिले. कर, तुला करायचं तर कर. देवाने त्याला त्याच्या इच्छांवर सोडून दिलं, जाऊ दिलं. देवाने त्याला त्याच्या पापाचे परिणाम भोगू दिले. त्यावेळेस त्याचा सेनापती योआब याने विरोध केला. योआब म्हणतो 3ऱ्या वचनात, 24व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनात योआब म्हणतो, आपले लोक किती असोत, आपला देव परमेश्वर त्यास शतगुणित करो आणि माझे स्वामी राजे आपल्या डोळ्यांनी ते पाहोत, पण माझ्या स्वामी राजासी हौस का वाटावी. देव मनाई करतो, दावीद हट्ट करतो आणि ज्याला मोजायला लावतो तो सेनापती पण त्याला सांगतो, माझ्या स्वामीने, माझ्या स्वामी राजास ही हौस का वाटावी. काय गरज आहे तुला? कसला अभिमान आहे तुला? कसला गर्व आणि इगो आहे तुला? योआबाला समजलं होतं ही गोष्ट हा राजा चुकीची करत आहे. त्याला माहित होतं गणना हे पाप आहे, मोजणं हे पाप आहे. पण दाविदाने त्याला वॉर्निंग दिली आणि त्याला करावं लागलं. 4थ्या वचनामध्ये दाविदाचा हट्ट, तथापि राजाच्या म्हणण्यापुढे योआब व सैन्याचे सरदार यांचे काही चालेना. आणि योआब व सैन्याचे सरदार राजापुढून इस्रायल प्रजेची मोजदाद करण्यास निघून गेले. राजाचा हुकूम आहे, राजाने सांगितलेलं आहे, आता करावंच लागेल. दाविदाने असा आग्रह धरला, त्याला त्यांची संख्या एक्झॅक्ट फिगर माहिती पाहिजे होती. त्याला हे पाहायचं होतं माझ्या राज्यात माझं सामर्थ्य किती आहे आणि असे किती शूरवीर योद्धे आहेत आणि या सर्वांवर नियंत्रण त्याला करायचं होतं. मोजण्याच्या मागचा अर्थ दाविदाचा हा होता. त्याने योआबचा सल्ला पण त्याने नाकारून दिला. जेव्हा गणना पूर्ण झाली, मोजमाप झाली, 5 ते 8 वचनात 9 महिने आणि 20 दिवस लागले पूर्ण इस्रायल लोकांची गणना करण्यासाठी. 24वा अध्याय 5 ते 8 वचनात लिहिलं आहे. किती महिने लागले? 9 महिने आणि 20 दिवस लागले पूर्ण इस्रायल राज्याची गणना करण्यासाठी. आणि 9व्या वचनात लिहिलं आहे, तेव्हा योआबाने प्रजेच्या मोजदादाची यादी राजास दिली. धारकरी योद्धे इस्रायलात 8 लाख व यहुदात 5 लाख भरले. धारकरी शूरवीर इस्रायलामध्ये 8 लाख आणि यहुद्यामध्ये 5 लाख. किती झाले? 8 आणि 5 13 लाख बलवान, सामर्थी, शूरवीर योद्धे माझ्याकडे आहे. किती? 13 लाख. ही संख्या त्याला समजली. एवढ्या शूरवीरांचा मी राजा आहे. अभिमान. पहिले पाप अभिमान. दाविदाला अभिमान वाटला. त्याने अनेक युद्ध जिंकले, त्याचं राज्य विस्तारित केलं दूरदूरपर्यंत. त्याला वाटलं होतं की तो आता महान आहे. त्याला वाटलं आता मी सामर्थ्यवान आहे. त्याला वाटलं आता माझ्याकडे भरपूर मोठी संख्या आहे. म्हणून नीती 16 आणि 18 लिहिलं आहे नाही का, नाशाच्या आधी नाही का गर्व येतो, पडण्याच्या आधी गर्व येतो.
पहिलं पाप अभिमान, दुसरं पाप दाविदाचं ह्याच्यात जरी ते दिसत नाही, पण दुसरं होतं अविश्वास. त्याने देवाच्या सामर्थ्यावर शंका निर्माण केली. दाविदाचा विश्वास कमी झाला होता. तो देवावर विश्वास ठेवण्याऐवजी आता त्याच्या शूरवीर 13 लाख युद्ध वीरांवर, त्यांच्या सामर्थ्यावर तो विश्वास ठेवत आहे, देवावर ठेवत नाही. म्हणून इब्री 11:6 केला आहे, विश्वासाशिवाय देवाला संतविषविणे अशक्य आहे. तिसरं पाप दाविदाचं आत्मनिर्भरता. देवाची गरज आता मला नाही. दाविदाला स्वतःवर अवलंबून आता राहायचं आहे. त्याला देवाची गरज नाही, तो आता स्वतःहून सर्व काही करू शकतो. पहिले पेत्र 5:7 मध्ये लिहिलं आहे, तुम्ही सर्व चिंता काळजी तुम्ही त्याच्यावर टाका. चौथं पाप देवाची आज्ञा मोडणं, त्याचं आज्ञेचं उल्लंघन. दाविदाने देवाची आज्ञा मोडली. देवाने इस्रायल लोकांची गणना करण्यास सांगितले नाही, आणि देवालाही गणना आवडत नाही, म्हणून पहिले शमूएल 15:22 मध्ये लिहिलं आहे. बघा, देवाने आज्ञा दिलेली आहे. पहिले शमूएल 15:22 मध्ये देव म्हणतो, तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाहिला तसा त्याला संतोष होत, असा होमानी यज्ञ होतो का? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे, येडक्याच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरणे. देवाला ही गणना, आता पूर्ण शास्त्र बातमी वाचत नाही, देवाला गणना तिथे आवडत नाही, त्याने तसं करण्यास सांगितलं नाही. आणि 2 शमूएल 24:10 मध्ये लिहिलं आहे, प्रजेची मोजदाद केल्यावर दाविदाचे मन त्याला खाऊ लागले. आता मोजणी पूर्ण झाली, 13 लाख लोक भरले. आता फिगर समजले, आकडा समजला, पण आता दाविदाचे मन त्याला खाऊ लागले. त्याला समजलं माझ्या हातून पाप झाला. आणि तो 10व्या वचनामध्ये तो म्हणतो, दावीद मोजदाद केल्यानंतर दाविदाचे मन त्याला खाऊ लागले. दावीद परमेश्वराला म्हणाला, हे जे मी केले त्यात मी मोठे पाप केले आहे. तरी परमेश्वर आपल्या सेवकास दोषमुक्त, कारण मी मोठा मूर्खपणा केला आहे, असं दावीद म्हणतो. दाविदाला कळलं त्याने पाप केलं. त्याच्या अंतःकरणाने त्याला दोष दिला आणि देवासमोर त्याने आपलं पाप कबूल केलं. बरं, दाविदाला समजलं, त्याच्या अंतःकरणाने त्याला स्वतःला दोष दिला, आणि त्यानंतर दाविदाने देवासमोर त्याचं पाप कबूल केलं. ठीक आहे इथपर्यंत, पण देवाला एवढं पुरेसं नव्हतं. 9 महिने 20 दिवस लागले या गोष्टी करायला. हा कमी काळ नव्हता. हा तो अहंकारात जगण्याचा काळ होता दाविदाचा. अहंकारात, स्वतःच्या इच्छांवर, स्वतःच्या सामर्थ्यांवर. आता देवाची गरज नाही, ह्या काळामध्ये होता तो 9 महिने 20 दिवस. आणि मग 2 शमूएल 24:12-13 जरी त्याने क्षमा मागितली, देव काय म्हणतो, देवाने त्याला 3 पर्याय दिले. पापाची क्षमा आहे, पण सोबत प्रायश्चित्त पण आहे, किंमत पण आहे. आणि देवाने त्याला 3 पर्याय दिले. 12-13 मध्ये एक देष्टा जो संदेष्टा त्यास परमेश्वराने वचन प्राप्त झाले, जा दाविदा सांग, परमेश्वर म्हणतो मी तुझ्या पुढे 3 गोष्टी ठेवतो, त्यापैकी कोणती तू साठी करू ती सांग. देव म्हणतो मी 3 गोष्टी सांगते, त्यापैकी एक निवड जी मी तुझ्यासाठी करेल. पहिली, तेव्हा गादाने दाविदाकडे जाऊन हे सांगितले. त्याने त्यास विचारले, तुझ्या देशी 7 वर्ष दुष्काळ पडावा किंवा 3 महिने तुझे शत्रू तुझा पाठलाग करीत असता तू त्यांच्या पुढे पळत राहावे, किंवा तुझ्या देशात 3 दिवस मरी यावी, याचा चांगला विचार कर. ज्याने मला पाठविले त्याला मी काय उत्तर देऊ? काय स्टेटमेंट आहे या गादा नावाच्या संदेशाची, ज्याला देवाने पाठवलं. एकदा नाथानाला गादाला पाठवलेलं आहे.
देव म्हणतो ठीक आहे, तो क्षमा मागितली, क्षमा आहे, पण आता प्रायश्चित पण आहे, किंमत मोजायची आहे. 3 पर्याय देतो. 1, 3 वर्ष दुष्काळ. 2, 3 महिने शत्रू तुझ्या पाठीला लागतील, तू पळत राहशील 3 महिने. आणि 3रा पर्याय 3 दिवस मरी मी पाठवेन. तू निवड, तुला काय पाहिजे आता. जसं आता निर्णय घेतला होता ना तू स्वतः मोजायचा, तो म्हणतो मला सांगा मी काय आता उत्तर देऊ देवाला. निर्णय घ्या आताच. 3 वर्ष दुष्काळ, 3 महिने शत्रूंचा पाठलाग आणि 3 दिवस मरी. काय निवडतो तू. 3 वर्ष दुष्काळ म्हणजे संपूर्ण राष्ट्र उपाशी मरेल. हो, 3 वर्षाचा दुष्काळ. आपल्याकडे एखाद वर्ष पाऊस पुढे मागे झाला तर प्रॉब्लेम निर्माण होतात, खाण्याचे, पिण्याचे, जनावरांचे, चाऱ्याचे, शेतीचे. 3 वर्ष दुष्काळ, लोक भुकेने मरतील. सर्वात क्रूर पर्याय देवाने दिला, सर्वात क्रूर शिक्षा देवाने शिक्षेचा पर्याय दिला की 3 वर्ष दुष्काळ, शेत कोरडी, पीक नष्ट, अन्नासाठी हाहाकार. देवाने पाऊसच थांबून दिला असता, जमिनीची पाण्याची लेवल अजून खाली गेली असती. तेव्हा तर बोरवेल पण नव्हत्या, विहीर खोदायची. तळे, नद्या, नाले, तलाव सुकून गेले असते. कसे जगतील 3 वर्ष. आणि त्या 3 वर्षात किती लोक मरतील. हो, हा पहिला पर्याय देवाने दाविदासमोर ठेवला. दुसरा पर्याय दाविदासमोर ठेवला म्हणजे 3 महिने शत्रू तुझा पाठलाग करतील, अनेक लोक मरून जातील, तू पळत राहशील. तू सामना करायचा नाही, तू भेऊन पळशील. हजारो लोक इथे पण मारले जातील युद्धामध्ये. 3 महिने कमी का. स्त्रियांचा शव होईल, मुलं बाळ मृत्यू पडतील, मुखी पडतील, अनाथ होतील, स्त्रिया विधवा होतील. 3 महिने एक हाही कठीण पर्याय होता. आणि 3रा पर्याय म्हणजे 3 दिवसाचा हजारो लोक त्या आजाराने, जसा करोना सारखी मरी आली आपल्याकडे, प्लेग आला म्हणजे मरी, मरीलाच प्लेग म्हणतात. तो पाठवेन. किती दिवस. 3 दिवस. दाविदाने काय सांगितलं 14व्या वचनामध्ये. दावीद म्हणतो, दावीद त्या देवाच्या दासास म्हणाला, मी मोठ्या पेचात पडलो आहे, परमेश्वराच्या हाती आपण पडूया, कारण त्याचे वात्सल्य मोठे आहे. मनुष्याच्या हातात मी पडू नये. 3 मधून एक पर्याय निवडायचा आहे, कठीण आहे, पण त्याने 3रा पर्याय निवडला. दाविदाला माहिती होतं जरी देव शिक्षा करेल पण त्याची दया थोर आहे, त्याची कृपा, तो दयाळू आहे. माणसाच्या हाती मी पडणार नाही, मी देवाच्या हाती पडेल. स्तोत्र 103 आणि 8 मध्ये लिहिलेलं आहे. स्तोत्र 103 आणि 8 कोणीतरी वाचा. दावीद म्हणतो इथे पण, परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंद क्रोध व दयामय आहे, तो देतो. म्हणून मी देवाच्या हाती पडेन. आणि 15व्या वचनात आपण वाचलो ते वचन. मग देवाने ह्याने निवडलेला पर्याय वापरला, तो म्हणजे मरी पाठवली. आणि त्या पाठवलेल्या मरीमध्ये 70,000 लोक मेली. हा इतिहास, बॅकग्राऊंड. 70,000 जीवने नष्ट झाली, नाहक गेली. प्रत्येक संख्येच्या मागे एक स्टोरी आहे, कहाणी आहे. प्रत्येक मृत व्यक्ती कोणाची तरी प्रिय होती. प्रत्येक मृत व्यक्ती कोणातरी आई, कोणाचा बाप, कोणाची भाऊ, कोणाची बहीण, कोणाचा मुलगा, कोणाची तरी मुलगी होती. या 70,000 प्रत्येक 70,000च्या मागे एक कुटुंब उद्ध्वस्त झालं. त्याचा परिणाम तर काही पटे हजारो असेल. 17व वचन. दाविदाने परमेश्वराला सांगितले, लोकांचा नाश करणाऱ्या देवदूत दाविदाच्या दृष्टीस पडला तेव्हा त्याने परमेश्वरास म्हटले, पहा मी पाप केले,
मी दुर्मार्गानेही चाललो, पण या मेंढरांनी काय केले? तुझा हात माझ्यावर व माझ्या पितृकुळावर पडावा. दाविदाने त्याला थांबवलं. तो म्हणतो, त्याने विनंती केली देवाला, देवा आता या निर्दोष लोकांना मारू नको. मी पाप केलंय, मला मार, माझ्या खानदानाला मार. तो म्हणतो, ही आहे मध्यस्थी. त्याने विनंती केली, त्यांना शिक्षा करू नको, मला कर. यामध्ये दाविदाची नम्रता दिसते. त्याला आपली चूक माहिती झाली आणि त्या चुकीबद्दल त्याचं दायित्व, रिस्पॉन्सिबिलिटी तो घ्यायला तयार आहे. आम्ही पुष्कळदा दायित्व घेत नाही, आम्ही जबाबदारी घेत नाही, आम्ही दुसऱ्यावर लागतो. त्यांनी केलं म्हणून मी असं केलं. आणि त्या ठिकाणी दावीद मध्यस्थीची प्रार्थना करतो. एका अभिमानाची किंमत 70,000 लोक. असाच अभिमान एका राजाला आला. दानिएल 4 मध्ये नबुकदनेस्सर नावाचा राजा आहे. 4 आणि 30 मध्ये तो म्हणतो, हे मोठे बाबेल, जे मी माझ्या सामर्थ्याने, माझ्या वैभवाच्या गौरवाने बांधलेले आहे. एक दिवस याला काय डोक्यात किडा आला, हा गेला गॅलरीत फिरायला. काय नाही, बरं सगळं व्यवस्थित चालू. हा गेला त्या शहराकडे बघतो आणि तो म्हणतो, हे मोठे बाबेल शहर माझ्या हाताने, माझ्या सामर्थ्याने, माझ्या वैभवाने, गौरवाने बांधले आहे. असं बोलला रे बोलला तो. त्याला काय माहित कोण ऐकत. आता देवाने ऐकलं. आणि काय झालं ह्याच्या अभिमानाचं काय झालं? 4 आणि 31 मध्ये त्या क्षणी आकाशातून आवाज झाला, राजा नबुकदनेस्सरा, तुझे राज्य तुझ्यापासून गेले. सात वर्ष ह्याच्या या फक्त एका स्टेटमेंटमुळे 7 वर्ष पशुसारखा त्याला जगावं लागलं रानामध्ये. आणि त्याचे केस 7 वर्षात गरुडाच्या पिसासारखे वाढले आणि नख पक्ष्यांच्या नखांसारखी वाढली. कोणाची? महान राजाची, नबुकदनेस्सराची. त्याच त्याचा फिरत होता, अरे गुपचूप फिर इकडे, बगीचा वगैरे बघ, झाडं बघ, काय गरज होती तुला म्हणायची? हे महान, माझ्या हाताने, माझ्या गौरवाच्या वैभवाने बांधले. विचार करा, देवाचं किती लक्ष आहे प्रत्येकाकडे. हा तर देवाला ओळखत बी नव्हता हो नबुकदनेस्सर. देवाला ओळखत होता का? पण त्याचं बोलणं देवाला पटलं नाही. कारण त्याच्या बोलण्यामध्ये अभिमान होता, त्याच्या बोलण्यामध्ये अहंकार होता. आणि देवाने त्याला गवत खायला लावलं. गवत बैलाप्रमाणे गवत खात होता असं लिहिलंय शास्त्रामध्ये. बैल खातात तसे. त्याचे केस गरुडाच्या पिसासारखे झाले आणि नख पक्ष्यांसारखे त्याचे वाढले. आणि तो रिटर्न केव्हा आला आपण ते बघू नंतर, आज विषय नाही तो. जेव्हा त्याने देवाकडे पश्चाताप केला त्या क्षणी रिटर्न परत तो आला त्याच्या जागेवर. पण हे बोलणं अहंकाराचं, दाविदाच्या अहंकारामुळे 70,000 मेली. इथे तर हा बोलला आणि त्या बोलल्या आकाशातून आवाज आला असेल त्या क्षणी. आपल्या यशाचा, आपल्या संपत्तीचा, आपल्या सामर्थ्याचा, जे काही आमच्याकडे आहे त्याचा अभिमान आम्ही कधी बाळगू नये. हे माझं आहे, मी असा आहे, मला एवढा अनुभव आहे, हे माझ्यामुळे झालेलं आहे, मी आहे तरच होईल. हे बोलणं, शब्द करणं तर दूर, बोलणं. येशू म्हणतो, तुमचा प्रत्येक शब्द तुम्ही सांगा, आकाशातील पक्षी ते ऐकून घेऊन जातात. आम्ही काय बोलावं, कसं बोलावं? अहंकार देवापुढे चालत नाही.
गर्व, इगो चालत नाही. चांगले चांगले राजांचे उदाहरणे हो, सर्वसाधारणपणे नाही. दावीद बी राजा आहे, नबूकदनेस्सर बी राजा आहे. ऑर्डिनरी तर जाऊ द्या. दुसरं उदाहरण बघू, 2 राजे. याच्यामध्ये आम्ही हिजकिया, इस्रायलाचा राज आम्ही बघतो. त्याने देवाची उपासना केली. आम्ही हिजकियाविषयी ऐकलं मागे. त्यांनी देशातील मूर्त्या नष्ट केल्या. पण जेव्हा बाबेलचे राजदूत त्याच्याकडे भेटायला आले, तेव्हा त्याने अभिमान केला. 2 राजे 20 आणि 13 मध्ये लिहिलं आहे. हिजकियाने त्यांना आनंदाने स्वीकारलं आणि त्यांना आपली भांडारे दाखवली. चांदी, सोने, सुगंधी तेल आणि आपल्या शस्त्रगारातील सगळं काही दाखवलं. मोठायच्या मारत येतो, बघा माझ्याकडे काय काय आहे. जरी देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा राजा, त्यांनी सगळं राज्याची पुनर्बांधणी केली, सर्व वाईट गोष्टी काढून टाकल्या. पण त्याच्यात अहंकार आला आणि ते राजे भेटायला आले असताना, पाहुणे आले असताना तो त्याच्या घरच्या वस्तू दाखवत आहे. बघा माझ्याकडे किती सोनं आहे, बघा माझ्याकडे किती चांदी आहे, बघा माझ्याकडे किती सुगंधित तेल आहे, माझ्या शस्त्रगारात किती शस्त्र आहे. असं दाखवल्याबरोबर 17व्या वचनात लिहिलं आहे, तुझ्या घरातील सर्व काही बाबेल घेऊन जाईल. जे जे तू दाखवले सगळे घेऊन जातील. काय परवडलं? आपल्या शब्दात म्हणून काय भाव पडला? कशाला मोठायक्या मारायची? कशाला सांगायचं माझ्याकडे हे, माझ्याकडे ते हे, मी असं आहे, मी तसं आहे, माझ्याकडे एवढे पैसे आहेत, माझ्याकडे एवढा बँक बॅलन्स आहे, मी हे करू शकतो, मी ते करू शकतो. अहंकार आहे, अभिमान आहे. जरी कोणी नसेल ऐकत, कोणीतरी तर तिथे नक्की आहे जो ऐकत आहे. आपल्या संपत्तीचा अभिमान जेव्हा आम्ही करतो, म्हणून आज पुष्कळ लोकांकडे देव संपत्ती न देण्याचं कारण पण हेच आहे. कारण एकेकाळी जेव्हा होतं तेव्हा आम्ही अभिमान केला, आता काय नाही, रिकामी भांडे, आता काय नाही. तिसरा राजा बघतो, हा बी राजाच. अजून उज्जिया राजा 2 इतिहास मध्ये आम्ही बघतो 26व्या अध्यायामध्ये, अनेक युद्ध जिंकले, यरूशलेमाची तटबंदी बांधली, त्यांनी मोठे सैन्य निर्माण केले, पण त्याला अभिमान आला. 2 इतिहास 26 आणि 16 मध्ये लिहिलं आहे, पण जेव्हा तो सामर्थ्यशाली झाला तेव्हा त्याचे हृदय अभिमानाने उंच झाले आणि त्याने आपला नाश केला. त्याने काय केलं? या उज्जियाने, चांगला राजा होता, याचकाचं काम हाती घेण्याचा प्रयत्न केला. धूप जाळण्यासाठी फक्त याजक, दुसरे तिसरे नाही. देव सांगतो, ह्याने त्या हातात घेतलं स्वतःच्या. आणि 19व्या वचनात तिला उज्जिया रागावला याजकांवर आणि तो धूप जाळण्यासाठी हातात धूपदाणी घेऊन उभा राहिला. आणि जेव्हा तो धूप जाळण्यासाठी वेदीवर उभा राहिला, त्या क्षणी त्याच्या कपाळावर कोड आले. हा अभिमान, मी पण करू शकतो, मी राजा आहे. ऑन दी स्पॉट शिक्षा. वेळ नाही देवाकडे बी. तक्षणी, त्या क्षणी, त्या घटकेस इगो चालत नाही बरं देवापुढे. अहंकार, अभिमान शून्य. आणि त्या ठिकाणी त्याच्या कपाळावर कोर उठले. म्हणून अभिमान नाश आणतो. आपण नम्र असायला पाहिजे, देवाच्या आज्ञा पाळल्या पाहिजे. 70,000 निर्दोष लोक मारले गेले दाविदाच्या चुकीमुळे. कधी कधी आमच्या चुकांची शिक्षा इतरांना होऊ शकते. कधी कधी आमच्यामुळे आमच्या फॅमिलीला प्रॉब्लेम आणि संकट येऊ शकतात फॅमिलीवर. देवाला माहिती, याला हलवायचं कसं. त्यामुळे देव
पुष्कळ वेळा अशी परिस्थिती आमच्या फॅमिलीत पण निर्माण करतो. योना ज्या जहाजात गेला त्या जहाजाच्या लोकांचं काहीच तिथे लिहिलं नाही, पण हा त्या जहाजात असल्यामुळे त्या समुद्रामध्ये देवाने तुफान पाठवलं, अशा लाटा भिंतीसारख्या उंच केल्या पाठवल्या की ते आता तारू जहाज जे ते बुडायच्या मार्गावर होतं. लोकांनी आपल्या किमती वस्तू फेकून दिल्या, जे जहाजावर होते त्यांना जीव वाचवायचा होता स्वतःचा, ते जहाज हलकं केलं तरी काय वादळ थांबे ना, ते फुटण्याच्या बेतात आलेलं आहे. सगळीकडे मरणाच्या वेदना आहेत, आक्रोश आहेत. कोणामुळे? हा खाली झोपलेला आहे याच्यामुळे. आखान यहोशुवाच्या 7व्या अध्यायात लिहिलं आहे, आखानाने युद्धातल्या काही वस्तू लालसेपोटी आपल्या तंबूत पुरून ठेवल्या. यहोशुवा 7 आणि 11. आणि देव म्हणतो जरी त्यांनी गुपचूप लपवल्या काही सोन्याच्या विटा, चांदीची नाणी आणि काय पोशाख शिनार त्यांनी तिथे लपवला, कोणाला माहिती नाही, गुपचूप लपवलेल्या सोन्याच्या विटा. आणि यहोशुवा 7:11 मध्ये देव म्हणतो इस्रायलाने पाप केले, त्यांनी माझा करार मोडलाय. फक्त एकाकडे पण देवाचं लक्ष आहे. आणि काय झालं, जेव्हा युद्ध करायला गेले इस्रायल लोक, त्यांना माहिती नाही ह्यांनी काय केलेलं आहे मागे. आणि जेव्हा करायला गेले, आय नावाचं एक छोटस शहर होतं, छोटं आय नावाचं, आय, त्यांना वाटलं ह्या जिंकून घेऊन मोठे मोठे जिंकले, हे काय लहानच आहे. पण त्यांनी यांना असा मार दिला इस्रायल लोकांना की यांचे 36 लोक मेले त्या युद्धात. 36 विनाकारण मेले. आणि ते म्हणे देवा असं काय झालं. मग देवाने सांगितलं तुम्ही माझा करार मोडला आहे, पाप तुमच्या तंबूत आहे. जेव्हा पाप आमच्या तंबूत आहे, जेव्हा पाप आमच्या घरामध्ये आहे, जेव्हा एखाद्या व्यक्तीने पाप केलेला आहे त्याची शिक्षा सर्वांना भोगावी लागते. आणि त्याचं खानदान उद्ध्वस्त करून दिलं, त्याच्या बायकोचं, त्याचे लेकर, नातेवाईक नाक मारले गेले ह्याच्यामुळे, आखानामुळे. आपले पाप इतरांना प्रभावित करते, आपली चूक इतरांना दुःख देते. आपल्या पापाची आपण कबुली केली पाहिजे बरं का. जितक्या वेळ आम्ही लावणार ती कबुली करून पश्चाताप देण्यास, तितके परिणाम वाढत जातील, तेवढं दारिद्र्य एक्सटेंड होईल, तेवढे भांडार रिकामे राहतील, मृत्यू तिथेच राहील. कारण मी होलसेल मध्ये क्षमा मागितली, पाप केले रिटेल मध्ये, आणि क्षमा मागितली होलसेल मध्ये. तेव्हा माझ्या सर्व कळत न कळत केलेल्या पापांची तुम्हाला क्षमा कर, आमेन, असं देव म्हणतो. जे जे पाप केलं ते आठवून त्याचं प्रायश्चित, त्याची क्षमा मागणं गरजेचं आहे. तो कधी करतो मला माहिती नाही, पण मला तर मागावी लागेल. जर या सर्व गोष्टी माझ्या परिवारातून दूर व्हायच्या असेल, माझ्या मंडळीतून, माझ्या तंबूतून, माझ्या कुटुंबातून दूर व्हायचे असेल, एक अहंकार, अभिमान जो दिसत नाही बरं का, दिसत नाही. काही पाप दिसतात, काही दिसत नाही. आणि ज्या दिसतात त्यापेक्षा न दिसणारे इतके डेंजर असतात. माणूस हा घेऊन चालतो अहंकार, मी विशेष आहे, मी रायचस आहे, मी होली आहे, मी ख्रिस्ती आहे, हो मी ख्रिस्ती आहे. अभिमान. जर अभिमान बाळगायचा ना, एकाच गोष्टीविषयी बाळगायला लावलेला आहे, माहिती आपल्याला, वधस्तंभावर खेळलेल्या येशूच्या अभिमानाशिवाय बाकी काही जमेच नाही. कचरा. मी कोण आहे, माझ्याकडे काय आहे, काय नाही, शून्य.
एकच गोष्ट, अभिमान ख्रिस्ती व्यक्तीसाठी वधस्तंभावर खेळलेला येशू. विषय संपला. आणि म्हणून 70,000 लोकांचा न्याय देवाने केला. ते मारले गेले. देव पापाकडे डोळे झाक करत नाही, तो पापाची शिक्षा करतो. म्हणून स्तोत्र 11 आणि 5 मध्ये लिहिलं आहे, परमेश्वर न्यायी आहे, तो दुष्टांचा द्वेष करतो. आणि म्हणून आपण पाहिलं उत्पत्ती 19 मध्ये आम्ही बघतो, सदोम आणि गमोराचा नाश त्यांच्या पापामुळे झाला. संपूर्ण शहर जाळून टाकलं देवाने. वेट येऊन गेला देवाला. एक 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 सीमा असते, एक सीमा असते, ती पण ओलांडून गेली. अब्रामाने मध्यस्थी केली, पण त्याचंही चाललं नाही या शहरांसाठी. इतकं अति करून दिलं होतं समलिंगिक पाप. देवदूत आले, त्यांना धरायला कमी करून राहिले. देवदूतांना त्यांच्या सोबत पाप करायला लाईन लावली यांनी. बोला आपण कधी त्याच्यावर. लोटाचे दोन्ही जावई समलिंगिक होते. इतकं पाप. त्यांना पुरुषांना स्त्रियांमध्ये इंटरेस्ट नाही आणि स्त्रियांना पुरुषांमध्ये इंटरेस्ट नाही. मग देवाने आकाशातून गंधक पाठवला. अग्नी उभ्या उभ्या राखून गेले. खाली पडून मरायला चान्स नाही. उभ्या उभ्या राख. किती उष्णता असेल, तापमान, टेम्परेचर. जसं न्यूक्लिअर बॉम्बचा स्फोट होतो ना, त्याच्यापेक्षा जास्त. आज पण तो पर्वत आहे. उभ्या उभ्या म्हणजे खाली पडून मरून श्वास कोणीतरी मरत आहे ते बी नाही. वेळ नाही. अशी शिक्षा देवाने त्यांना दिली. मध्यस्थी महत्वाची आहे. दाविदाने लोकांसाठी मध्यस्थी केली. दाविदाने काय केलं? 2 शमूएल 24 आणि 25 मध्ये दाविदाने केलं. दाविदाने तिथे परमेश्वरा पितृत्व वेदी बांधून होम बली व शांतार्पणे अर्पिली. या प्रकारे देशासाठी विनंती केली. ती परमेश्वराने मान्य केली आणि इस्रायल लोकांपासून त्या मरीचे निवारण केले. तेव्हा म्हणजे ह्याने वेदी बांधून होमार्पण आणि शांतार्पण देवाचा राग शांत केला नसता तर हे चालूच असते मरी. प्रायश्चित, क्षमा मागतोय. त्यांनी नुसतं सांग देवा माझ्या पापांची क्षमा कर, विषय संपला होता ना, आपण तसं म्हणू. पण त्यांनी काय केलं? पश्चातापासाठी तो किती पुढे गेला. त्यांनी वेदी बांधली. त्यांनी काय केलं? त्यांनी होमबली दिली. त्यांनी शांतार्पण अर्पिली आणि देवाची मग विनंती केली. पापाबद्दल क्षमा आणि क्षमेनंतर प्रायश्चित. आपण पापाबद्दल क्षमा मागतो, देव क्षमा करतो, पण आपण प्रायश्चित करत नाही. तेव्हा मरी थांबली. आम्ही पाप करतो, आम्ही क्षमा मागतो, देव म्हणतो हा क्षमा तर प्रत्येक पापाची मी करतो, पण त्याचं प्रायश्चित, त्याची किंमत आहे. नवीन करारातून पाहिजे. झटक्याचं उदाहरण आहे. कोणाकडून मी अन्यायाने लुबाडून घेतलं असेल, त्याची मी किती पट त्याला देतो परत? किती पट? किती? 4. बायबलचा नियम आहे 4 ते 5. तो असंही म्हटला असता येशूला, येशू मी खूप वाईट काम केले. लोकांकडून जिथे 1 रुपया घ्यायचा तिथे मी 2 रुपये घेतले, 4 रुपये घेतले. मी खूप वाईट आहे, माझ्या पापांची क्षमा कर. येशू ठीक आहे. आज या घराला तारण प्राप्ती झाली. तो काय म्हणतो? तो प्रायश्चित, क्षमा मागतो, पण प्रायश्चित करतो. म्हणजे ज्यांचे घेतले त्यांचे रिटर्न करतो. आम्ही क्षमा फक्त देवाकडे मागतो. एखाद्या भावाविरुद्ध माझं काय झालं, त्याच्या विरुद्ध मी अनशन काय पण बोललो किंवा कोणासमोर मी त्याची निंदा नाराजगी केली, एक उदाहरण आहे फक्त. आम्ही ठीक आहे, आम्हाला पश्चाताप झाला, आम्ही देवाकडे क्षमा मागितली, पण आम्ही त्या भावाकडे गेलो, त्या भावाची क्षमा मागितली, ठीक आहे. इथे विषय संपतो का? इथे विषय संपतो का? पण त्याची झालेली बदनामी,
ही कोण भरून काढेल? ही कोण भरून काढेल? मग मला खरंच क्षमा झालेली आहे, वाटलं आहे, मला प्रायश्चित झालं आहे, मी त्या भावाची त्या बहिणीची क्षमा मागतो आणि ज्यांच्याकडे मी त्या गेलेलो आहे अशा गोष्टी सांगायला मी त्यांच्याकडे परत जातो आणि मी त्यांना सांगतो तो किंवा ती तशी नाही बरं का. प्रायश्चित महत्वाचं आहे. मी एखाद्याचे कुभांडाने काय पैसे घेतले, समजा 100 रुपये घेतले, वर्ष होऊन गेले आणि मला आता पश्चाताप झाला, मी क्षमा मागितली, त्याची मागितली, भावा मला क्षमा कर, मी तुझे पैसे घेतले होते, मी दिले नाही वगैरे वगैरे. मॅटर सेटल होईल, आपलं होईल. पण अजून कर्ज बाकी आहे, ते म्हणजे देणं. आता तू 100 घेतले, आता किती दे? 4 पट 400 परत दे. व्याज नाही म्हणत, देवाचा हिशोब नियम. ज्याचे घेतले नुसत्या आम्ही क्षमा मागितल्या, हो प्रायश्चित केलंच नाही. दाविदाने सांगू शकला असता, देवा माझी क्षमा कर, मी मूर्ख आहे, माझ्याकडून पातक झालं. दाविदाने वेदी बांधली, होमार्पण केले, शांतार्पण केले, कारण त्यांचे जीव तर आणू शकत नव्हता तो त्यावेळेस. पण आता तो देवाला दाखवत आहे मी किती पुढे जायला तयार आहे क्षमा मागण्यात. ही आहे क्षमा, ही आहे प्रायश्चित, हा आहे पश्चाताप. देवाला वाटलं असतं या लोकांच्या सर्वांच्या पापांची क्षमा कर, त्याने 1 सेकंदात करून दिली असती. त्याला एवढं येशूला पाठवून वधस्तंभावर त्याला अर्पण करून सगळ्या गोष्टी का केल्या? देव इतक्या पुढे जातो आमची क्षमा करायला, त्याच्या पुत्राचं अर्पण पण करून देतो आणि आम्ही एक दुसऱ्यांची क्षमा करण्यात फक्त वरवर क्षमा मागतो, प्रायश्चित करत नाही, त्याची किंमत मोजत नाही. तिथं येशूमुळे आम्ही आज फ्री आहोत. जुन्या करारात ना डेंजर काम किती झालं असतं. आणि म्हणून आम्ही बघतो त्या दाविदाने शांतार्पण होमार्पण देवाकडे, मोशेने मध्यस्थी केली, तेव्हा देवाने दाविदाची प्रार्थना ऐकून त्या मरीला थांबवलं तिथे. नाही तर माहिती नाही काय झालं असतं. आम्हाला मध्यस्थी करणारे लोक हवे आहे त्या मर्या थांबवायला, हे मरण थांबवायला मंडळामध्ये. जसं मोशेचं पण उदाहरण आहे, त्यांनी मध्यस्थी केली. देवा जर ह्या लोकांना जर तू तुझ्या वचन देशामध्ये घेऊन जात नसशील, त्यांची क्षमा करणार नसशील, तर माझं नाव तुझ्या जीवनी पुस्तकातून खोडून टाक. मोशे म्हणतो, जेव्हा ते सोन्याचं वासरू खाली बनवून धिंगाणा घालतात इतका राग येतो. देव म्हणतो बस झालं यांचं, तुझ्यापासून मी निर्माण करतो, यांना मारू द्यायचेच. पण मोशे मध्यस्थी करतो, दावीद मध्यस्थी करतो, अब्राहम मध्यस्थी करतो. आमचे लोक का मरत आहे? का आम्ही मध्यस्थ आमच्यामध्ये कोणी नाही. आम्ही प्रार्थना करतो स्वतःसाठी, स्वतःच्या परिवारासाठी करतो, मंडळीसाठी ते पाळत करून घेतील. मध्यस्थाची गरज आहे. आपण पुढे जाऊ. देव संख्यांवर विश्वास ठेवत नाही, संख्यांच्या मागे नाही. 13 लाख वीर पुरुष दाविदाने पाहिले, त्याला अहंकार झाला. देव कधी संख्येच्या मागे नाही. उदाहरण पाहिजे असेल तर आपण शास्त्रीचं पुस्तक 7वा अध्याय आपण वाचला तर आम्हाला कळेल. परमेश्वराने गिदोनाला युद्ध लढण्यासाठी पाठवलं. शास्त्रीचे पुस्तक. आणि काय झालं तिथं बघा, फार मजेशीर आणि खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे बरं का. या गिदोनाच्या जीवनामधून जर आपण नीट पाहिली. आणि गिदोनाकडे किती सैनिक होते? तर गिदोनाकडे त्यावेळेस 32,000 सैनिक होते. गिदोनाकडे 32,000 सैनिक होते. आणि मिद्यानी जे ज्याचे शत्रू होते, ज्यांना त्यांच्याशी युद्ध लढायला जायचं होतं, त्यांच्याकडे 1,35,000 संख्या. मी यासाठी सांगत आहे कारण संख्येवर आपण बोलत आहोत. इस्रायलाकडे किती होते? 32,000. आणि मिद्यानांकडे म्हणजे शत्रू राष्ट्रांकडे किती होते? 1,35,000 होते.
आता कोणाची संख्या जास्त? शत्रूची जास्त. 1,35,000 आणि बिचारे 32,000. आणि गिदोन त्यांना घेऊन युद्धासाठी जात आहे. देव म्हणतो तुझ्या बरोबर जे लोक आहेत ते खूप आहे. अरे देवा, आपले कमी आहे, काहीतरी गणित चुकत आहे तुझं. 32,000 कमी की 1,35,000 कमी? तर देव म्हणतो तुझ्याकडे आहे ते खूप आहे. गिदोनाला सांगितलं की ह्याच्यामधून कमी करतो, 32 मध्ये कमी कर. आणि गिदोनाने त्या 32,000 मधले 22,000 लोक कमी केले. कमी करण्याची, मोजमाप करण्याची, ठरवण्याची कोणती पातळी होती की यांना घरी पाठवा? 32 मधले 22 घरी पाठवले कारण ते भित्रे होते, ते घाबरट होते. वाचायला पाहिजे 7वा अध्याय 3रं वचन. म्हणून आता लोकांना ऐकू येईल जाहीर कर की ज्याला भीती वाटत असेल किंवा जो घाबरून गेला असेल त्याने गिलाद डोंगरावर निघून परत जावे. तेव्हा त्यांच्यातून 22,000 लोक परत गेले कारण ते भित्रे होते. नुसते 32,000 संख्या महत्वाची नाही. त्या 32 मध्ये देवाला माहिती आहे, अंतःकरण जाणतो तो. या 32 मध्ये पण 22,000 भित्रे आहे. आता उरले किती? 32 मधून 22 गेले, उरले किती? मॅथमॅटिक्सचा क्लास लावा लागेल आपल्याला. 10. आता 10,000 विरुद्ध 1,35,000. मग परत देव म्हणतो हे पण पुष्कळ आहे, एवढे बी नको मला. आणि मग शेवटी त्या 10,000 मधून पण फक्त 300 लोक, त्या 10 मधून 9,700 आपण घरी पाठवून देतो. कुठे 32,000 आणि कुठे 300? आता हे 300 आणि त्यांचे शत्रू 1,35,000. देवाला संख्या नको. आणि 300 ने या मिद्याने लोकांचा समूळ नाश करून दिला. फक्त 300. 22,000 भित्रे घाबरट होते, त्यांना गिदोनाने घरी पाठवले. 10 राहिले, 10,000, त्याच्यातून फक्त 300 निवडले. 9,700 परत घरी पाठवले. आता 32,000तून 300 लोक जे आता घाबरत नाही, जे भित्रे नाही, जे विश्वासू आहे, जे प्रामाणिक आहे, जे आवेशी आहे, ते देवाला हवे होते युद्धासाठी. आणि त्यांना त्या युद्धात घेतले. फक्त बोटावर मोजण्यासारखे लोक देवाने घेतले. देव संख्येच्या मागे नाही, देव जमानाच्या मागे नाही. हेच दावीद चुकला. 13 लाख आहे माझ्याकडे म्हणतो. देवाला मोठ्या संख्येची गरज नाही. दावीद 13 लाख लोकांची गणना करतो, पण देवाने त्या संख्येवर रोप पाठवला. गिदोन 300 घेतो, पण 1,35,000 मारून टाकतो. आपल्याला मोठ्या संख्येची गरज नाही. 1,000 लोक आहे सेलिंग मंडळीत. 1,000. 990 पट संख्या आपली आहे. इथे किती आहे? आम्हाला भीती आहे. आज कामाला नाही गेलो तर पैसे कुठे मिळतील? भित्रे. आजाराची भीती. इथे बसून काय मिळेल? माझं भविष्याची भीती, सैतानाची भीती. काही मंडळांमध्ये
भगत भडवे बोलून, दागे दोरे करून आजार पळवण्याची भीती. तो देवता ऐकत नाही प्रार्थना. आमचं भविष्य जाणून घेण्याची भीती. पुढे काय आहे आमच्यासाठी? देव नाही बरं करत, दुसरीकडून बरं करत. भीती. ए भित्रे नको देवाला. देवा तू दे नको देऊ. मी तुझ्याविषयी एकनिष्ठ राहील, प्रामाणिक राहील, तुझ्यावर तुझ्यासोबत जडलेला राहील, तुझ्या प्रती एकनिष्ठ राहील, तुझा आवेश माझ्यामध्ये राहील. हे लोक हवेत 332,000 नको. म्हणून स्वर्गात जाणाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे. एखादा कसा बसा त्या दारातून जाईल तर जाईल, कारण स्वर्गाला दार आहे, नरकाला दार नाही. त्या कडेवरून, नरकाच्या कडेवरून लोंढेचे लोंढे पडतील. मोजमापच नाही तिथे. आम्हाला मोठ्या संख्यांची गरज नाही, देवालाही गरज नाही. आपल्याला देवाच्या उपस्थितीची गरज आहे. आपली संख्या कमी असली तरी चालेल, पण आपण विजयी हो, कारण आम्ही ज्याची सेवा करतो तो आमच्या बरोबर आहे आणि तो अंतःकरण बघतो. हे लढाईसाठी योग्य लोक आहेत. जी लढाई आमची सैतानाबरोबर आहे, अंधकाराबरोबर आहे, दुष्ट दुरात्म्यांबरोबर आहे, दुष्ट शक्तींबरोबर आहे, दारिद्र्याबरोबर आहे. आम्ही जिंकू, कारण आमची अंतःकरण त्याने पारखलेली आहे. म्हणून आता भिण्याची गरज नाही. कमी आहे, नो प्रॉब्लेम. गर्दी घेऊन, भित्र्यांची गर्दी घेऊन चालण्यात अर्थ नाही. जे सोबत आहे बनतात आणि वेळ आल्यावर पाठ दाखवतात, पळून जातात, धोका देतात, गद्दारी करतात. अशांची गरज नाही. आम्हाला प्रामाणिक जीव गेला तरी चालेल. देवा तुझ्यासाठी मी इथे राहील, उभा राहील. कमजोरांची गरज नाही, भित्र्यांची गरज नाही. आणि स्वर्गाच्या राज्यात जाणाऱ्याच्या लिस्टमध्ये एक नाव आहे, भित्रे स्वर्गाच्या राज्यात कधीच जाणार नाही. म्हणून काही देवाच्या लोकांनी रक्त साक्षी होऊन गेले, जीव देऊन दिला, मागे फिरले नाही. अजून एक उदाहरण, फार महत्वाचं अजून एक उदाहरण. देव संख्या मोजत नाही. 1 शमूएल 14वा अध्याय आणि 6वं वचन. 1 शमूएल 14:6. तेव्हा योनाथानाने आपला शस्त्रवाहक तरुण सेवकास म्हटले, चल आपण त्या बेसुनत लोकांच्या ठाण्याकडे जाऊ. कदाचित परमेश्वर आपले कार्य करील. परमेश्वराला बहुत लोकांच्या द्वारे किंवा थोडक्यांच्या द्वारे सुटका करण्यास हरकत नाही. 14 आणि 15 वचन. योनाथान व त्याचा शस्त्रवाहक यांनी जी पहिली कत्तल केली ती 1 बिघाभर जमिनीवर सुमारे 20 माणसे पडली. मग छावणीत व मैदानातील इतर सर्व लोकांचा थरपाप झाला. ठाण्यातील लष्कर व लूट करणारे लोक हे थरथरा कापू लागले. भूमी कंपायमान झाली. या प्रकारे प्रचंड कंप झाला. 2 लोक फक्त, योनाथान आणि त्याचा बॉडीगार्ड. तो म्हणतोय या शत्रूंच्या ठाण्यात आम्हाला जायचं, एवढ्या लोकांना घेऊन काय गरज, आपण दोघंच जाऊ. हिम्मत. फक्त 2 लोक हे गेले. आता तो पूर्ण शास्त्र भाग आपण वाचू शकता, देवाने काय कौल दिला वगैरे वगैरे त्या गोष्टी तिथे आहे. योनाथानाला माहिती आहे देव थोडक्यांनी वाचू शकतो. देवाला संख्येची गरज नाही, त्याला फक्त आता देवाची गरज आहे. योनाथान आणि त्याचा शस्त्रवाहक म्हणजे बॉडीगार्ड छावणीत गेले, 20 लोकांना मारलं आणि संपूर्ण पलिष्ठी छावणीला घाबर केले. आणि आपण बघतो असं लिहिलं आहे 15व्या वचनामध्ये, जेव्हा हे घुसले ना मारायला, 2च जण, जेव्हा हे घुसले छावणीत आणि मैदानात, इतर सर्व लोकांचा शब्द वापरला आहे. आपल्या पवित्र शास्त्रात काय शब्द आहे? सर्व छावणीतील आणि मैदानातील लोक यांचा थरकाप झाला. अशा प्रकारे महाराज होते ना की ते पाहूनच लोक थरकाप उडला. ठाण्यातील लष्कर
आणि लूट करणारे हेही थरथरा कापू लागले. फक्त 2 काफी होते. देव संख्येच्या मागे नाही. म्हणून आपण आपला फाजील आत्मविश्वास, अहंकार, अभिमान मनुष्याने कधी बाळगू नये. श्वास स्वरूप मनुष्य, ज्याचा श्वास चालू आहे म्हणून तो उभा आहे किंवा बसला आहे, श्वास बंद केला का तो गेला. आम्ही कोरोनाच्या काळात त्या ऑक्सिजन सिलेंडरांची परिस्थिती पाहिली असेल. काही लोक तर तो प्राणवायू न मिळाल्यामुळेच मरून गेले. कठीण आहे. आणि म्हणून आम्ही फालतू अभिमान आम्ही बाळगू नये. आणि या दोघांनी तिथे विजय मिळाला. दाविदाने आपल्या सैन्यांवर विश्वास ठेवला, यहोशापाटाने देवावर विश्वास ठेवला. परिणाम, दाविदाला 70,000 लोकांचा मृत्यूची किंमत मोजावी लागली. आणि हा यहोशापाट जो आहे, ज्याने, हा एक राजा आहे ज्याच्याकडे शत्रू राष्ट्र चालून आले, तेव्हा तो देवासमोर गेला आणि ते पत्र देवापुढे ठेवलं. देवा, मी काय करू? एवढी मोठी संख्या आम्ही बघतो. दुसरे इतिहास विसाव्या, सगळेच उदाहरण घेता येत नाही म्हणून मी सांगत नाही. आणि शत्रू इतके मोठे संख्येने चाल करून याच्यावर आले, यहोशापाटाच्या राज्यावर आले. आणि यहोशुआ म्हणतो, देवा मी काय करू? त्यांच्या मुकाबले आम्ही तर थोडे आहेत. आणि ते पत्र देवाकडे, त्या देवासमोर त्यांनी ठेवलं. आणि देव म्हणाला, घाबरू नको. आणि रात्रीतून देवदूत पाठवला. आणि सर्व तिथे जे बसले होते, हजारो लाखो, एका रात्रीतून देवाने गायब करून दिले. फक्त एक देवदूत. संख्या मॅटर करत नाही देवासमोर. आणि म्हणून आम्ही बघतो आम्हाला शत्रूचा सामना करावा लागत नाही, कारण युद्ध देवाचं आहे. आम्ही बघतो दाविदाने पश्चाताप केला. तो म्हणतो, मी मोठे पाप केले. आता मी विनवणी करतो, परमेश्वरा तुझ्या सेवकाचे पाप दूर कर, कारण मी अत्यंत मूर्खपणा केला आहे. तो पापाची कबुली देतो. त्या कबुलीची तो फॉर्मेट बघा, पाप कबुली देण्याची पद्धत बघा. तो काय म्हणतो, तो लगेच त्याला समजतं आपण चूक केली. डायरेक्ट ताबडतोब पश्चाताप केला, त्याने उशीर केला नाही. म्हणून इब्रिया 3 आणि 15 आहे, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर आपले हृदय कठीण करू नका. आज जर ऐकलं ना, वेळ लावू नका. त्या क्षणी, तत्क्षणी, त्याच वेळेस. दुसरा त्यांनी केलं, त्याची पश्चाताप. पहिला तात्काळ, लगेच. दुसरा प्रामाणिक, त्याने आपली चूक लपवली नाही, ती कबूल केली. तो म्हणतो, देवा मी मूर्खपणा केला आहे. म्हणून नीती 28 आणि 13 आहे, जो आपले पाप लपवतो त्याला यश मिळत नाही, पण जो तो कबूल करतो त्याच्यावर दया होते. त्याने लगेच पश्चाताप केला. त्या पश्चातापामध्ये प्रामाणिकता होती. जे जे त्यांनी केलं ते तो कबूल करत आहे. तिसरं त्याच्या प्रार्थनेमध्ये होती नम्रता होती. त्याने स्वतःला नीतिमान ठरवण्याचा प्रयत्न केला नाही. तो म्हणतो, मी मूर्ख आहे. आणि तो म्हणतो, देवा या तुझ्या या निष्पाप लोकांना शिक्षा देऊ नको, मला दे. नम्रता बघा. आणि चौथं त्याच्या प्रार्थनेच्या पद्धतीत आम्हाला पाहायला मिळतं, सर्व समावेशक, सर्व एक एक गोष्ट त्याने घेतली त्या प्रार्थनेत. आणि तो दावीदच देतो स्तोत्र 51:10 मध्ये, तेव्हा मला शुद्ध अंतःकरण दे, मला शुद्ध अंतःकरण दे. दावीद देतो एक एक गोष्ट तू चेक कर. सर्वात कपटी आमच्या शरीरात हे आहे हृदय, ज्याचा भेद आपल्याला कळत नाही. आणि म्हणून फक्त आम्ही देवाकडे मागतो, तो देव त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे मला दाखवतो कोणत्या कप्प्यामध्ये अजून घाण लपलेली आहे, जी मी कबूल केली नाही, जी मी कितीतरी काळापूर्वी, तिथे वर्षापूर्वी लपवली आणि विसरून गेलोय, पण ते आहे तिथे. मी विसरलो पण देवाला माहिती आहे, ते अंतःकरणात आहे.
म्हणून मला देवाला सांगावं लागेल, देवा माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. दावीद ती प्रार्थना करतो. आणि काय चुकीने राहून गेलं आणि मी तिथे जायचं माझा व्हिसा राहून गेला, मग काय. म्हणून एक एक गोष्ट मला कबूल करावी लागेल. त्याने वेदी बांधली, होमार्पण शार्तांपण केली आणि त्याची प्रार्थना मग देवाने स्वीकारली आणि मरी थांबवली. आणि त्याने जी वेदी बांधली ना त्यावेळेस, त्याच्या मागे बी इतिहास आहे बरं का. ज्या जागेवर दाविदाने ती वेदी बांधली, मरी थांबवावी म्हणून पश्चातापाची प्रार्थना केली, एक एक पाप आठवून प्रार्थना केली, त्या ठिकाणी त्या दाविदाच्या वेदीच्या नंतर तिथे मंदिराची जागा झाली. तिथे मंदिर बांधण्यात आले. नंतर रोमा 8:28 दिलाय, ज्यांच्यावर देव प्रेम करतो त्यांना सर्व गोष्टी त्यांच्या चांगल्यासाठी मग होतात. गोष्टी मिळून चांगल्यासाठी होतात. दादाने क्षमा केली, देवाने त्याला पुन्हा त्याच्या राज्याचा विस्तार केला त्याच्यानंतर. आणि तो म्हणतो 2 शमूएल 7:16, तुझे घर तुझे राज्य माझ्या पुढे सदैव स्थापित राहील, तुझे सिंहासन सदैव स्थापित राहील. जेव्हा तो पश्चातापाची प्रार्थना करतो, ख्रिस्ती लोकांसाठी आमच्यासाठी फार मोठा धडा आहे की आम्ही कोणत्या प्रकारचा अभिमानात जीवन जगू नये. ते तर राजे जेवढे पाहिले सगळे राजे पाहिले आम्ही इतिहासातले. आम्ही तर काही नाही, पण आम्ही विनाकारण कसला तरी अभिमान मिळवण्याचा एक प्रयत्न, प्रत्येकाचा कुठे ना कुठे सुप्त उद्देश काहीतरी असतो. आणि म्हणून देव त्या अभिमान बाळगणाऱ्या मंडळीला म्हणतो. आपण शेवटले एक वचन वाचू, प्रगटी 3:17 मध्ये लिहिलं आहे. लावदिकिया मंडळीला म्हणतो, मी श्रीमंत आहे, मला कशाची गरज नाही असं तू म्हणतेस, पण तू काय आहे, तू अभिमान बाळगते. तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा, उघडा वागडा आहे. जो अभिमान बाळगतो, देवाचं वचन बायबल सांगतं, ज्याला अहंकार आहे, जो अभिमानी आहे, आपल्या बळावर, आपल्या सामर्थ्यावर, आपल्या संपत्तीवर, आपल्या विशिष्ट ज्या काही गोष्टी त्याच्यावर काहीतरी अभिमान बाळगतो. पवित्र शास्त्र सांगतं, तो किती इथे जगात काही असेल पण देवाच्या दृष्टीने तो कष्टी आहे, तो दीन आहे, तो दरिद्री आहे, तो आंधळा आहे आणि तो उघडा वागडा आहे. म्हणजे नग्न आहे तो व्यक्ती, उघडा आहे. देवाच्या दृष्टीने अभिमानी व्यक्ती नग्न आहे. आपणच त्याला महत्व देतो, अरे असा आहे, तसा आहे, हा भारी. पण देव बघतो हा उघडा वागडा आहे, त्याच्यासारखा दरिद्री कोणी नाही असं देव बघतो. आज ख्रिस्ती लोक आध्यात्मिक दृष्ट्या मृत आहेत. जीवन नाही, उत्साह नाही, प्रेम नाही आमच्यामध्ये. हा अभिमानाचाच परिणाम आहे बरं का. ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये उत्साह नाही, प्रेम नाही, अभिमान. मी का करू, लोक काय म्हणतील, उत्साह नाही, एक दुसऱ्याप्रती प्रेम नाही. त्यांनी केलं, त्यांनी पहिले क्षमा मागावी. काय अहंकार आहे ना. सगळ्या गोष्टी फिरून ख्रिस्ती मंडळांमध्ये उत्साह नसण्याचं कारण देवाविषयी बी अनुत्साहित होतात लोक, कारण मन दूर आहे. मृत मंडळे आहेत, नुसते फॉर्मॅलिटी आम्ही करत बसलेलो आहे, औपचारिकता करता. घंटा वाजली, यायचं, बसायचं 1.5-2 तास, घरी जायचं, आठवडाभर काहीतरी करायचं, यायचं. उत्साह नाही, प्रेम नाही. याचं कारण कुठे ना कुठे अभिमान. श्रीमंतालाच अभिमान असतो असं नाही, गरीबाला बी असतो.
आणि त्यामुळे प्रगती 3:1 मधील आहे, तू जिवंत असल्याचे नाव आहे, पण तू मृत आहेस, तू मेलेली आहेस. तुला वाटतं तू जिवंत आहे, पण तू मेलेली आहे आध्यात्मिक. उत्साह आणि प्रीती नसल्याचं कारण कोणाला तरी खूप मेहनत द्यावी लागते की असं करा तसं करा. मी स्वतःहून करत नाही हो, काय माहिती. ते भावल्या नाचवणारे लोक राहतात, दोऱ्या हातानं बांधून. त्या भावलीच्या हाताची दोरी राहती, पायाची दोरी राहती, डोक्याची दोरी. मग तो एखादं गाणं मागून चालतं, मग तो जसं हलवतो तसं ती डान्स करते, मग लोक आनंदित होतात बघून, अरे भावली नाचत आहे. तशा प्रकारचं ख्रिस्ती मंडळांमध्ये आज जीवन आहे. पाळक म्हणतो हात वर करा. हां, काय काही तर लोक मला काय म्हणतील म्हणून त्याला रिस्पॉन्स देतात. काय कामाचे. पाळक म्हणतो, कोणी म्हणतो म्हणून नाही, मी देवावर प्रेम करतो म्हणून, नाही तर करू ना. हा खेळ आहे. आणि म्हणून आमच्यामध्ये जीव नाही, जिवंतपणा का नाही? कारण त्याला कारण हेच आहे, आमच्यात उत्साह आणि प्रेम नाही. जर ह्याच्यावर प्रेम केलं ना, सगळ्या गोष्टी एकदम सोप्या. कोणी माझा शत्रू नाही. हे घळ रक्त माझ्या डोळ्यासमोर असेल ना, माझा कोणी दुश्मन नाही हो जगात. कारण त्याच्या पुढे प्रेमच नाही. अशी प्रीती कोण करू शकत नाही. हे जेव्हा मी जाणतो तेव्हा मला समजतं. म्हणून आज सर्व कुटुंब उद्ध्वस्त होत आहे, घटस्फोट होत आहे, वैरमनस्य आहे, दुरावा आहे. या सर्वांचं कारण एक, अभिमान. नवरा बायको एक दुसऱ्यांमध्ये इतका अभिमान आहे की ते डिवोर्स होऊन जातात, पण कोणी मागे घ्यायला तयार होत नाही. अभिमान. वैरमनस्य काय आज भावाभावांमध्ये? हार कमी होत नाही, ह्यालाही मागे घ्यायचं नाही. अभिमान एक दुसऱ्यामध्ये इतका आहे. दुरावा झालाय. त्यामुळे आज शेजाऱ्यांमध्ये दुरावा. बोलत नाही, वर्षानुवर्ष बोलत नाही. बाप पोरासंती बोलत नाही, पोर बापाशी बोलत नाही. काय आहे ह्याचं मूळ? अभिमान. पहिले करीन 10:24 दिला आहे, प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्याचे हित पाहावे. स्वतःचे पावे कुठे दिले शास्त्रात, पण शेजाऱ्याचे पावे हे नक्की लिहिले. आमचा शेजारी, त्याला एक वेळेचं जेवणाला मोदतात आहे, पण आम्ही त्याला ढुंकून पाहिलं नाही हो कधी. कुठे प्रेम? बरं, अशा केल्याने काय होईल? आम्ही ख्रिस्ती आहो या जगात, एवढेच जगेल. नंतर तो श्रीमंत आहे तिथे खाली, त्याला जाऊन भेटावं लागलं आपल्याला. तुझ्याविषयी लिहिलं होतं पण आम्ही दुर्लक्ष केलं. तो एखाद्याच कानफड्यात मारेल. एवढं तुला सांगितलं तरी तू कसं काय नाही ऐकलं? तिथे तर महाराज आहे खाली, म्हणजे प्रश्न नाही. प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्याचं हित पाहावं. 70,000 मृतांची संख्या आम्हाला काय सांगते? काय दाखवत आहे आज? अभिमान बाळगणं व्यर्थ आहे. हा एकच गोष्ट आम्ही कमी केली, पश्चाताप केला ना, झालं. डॅमेज झाले. 70,000 मेले. झालं आजपर्यंत. आमचं नुकसान आहे 125 वर्षात. जे व्हायचं झालं. दाविदासारखा आम्ही वेदी बांधूया, देवाकडे येऊया, होमार्पण आणि शांतार्पण, देवाचा राग शांत करूया. आमचा अहंकार, आमचा इगो, आमचा गर्व बाहेर फेकून देऊया आणि आमच्यात प्रेम, सहनशीलता, एक दुसऱ्याचं हित पाहणं जेव्हा येईल ना, ती मंडळी जिवंत आणि संजीवित होईल. त्याशिवाय होऊ शकत नाही. आणि फक्त पाळकाचं काम नाही बरं का, प्रत्येकाचं काम आहे. प्रत्येक शेजाऱ्याचं काम आहे. प्रत्येक लहान थोर आमचे वयस्कर लोकांचं काम आहे हे करणं. संख्येच्या मागे राहू नको आपण. तर आता ह्या पुढे आम्ही विजयात जर आम्हाला चालायचं असेल तर आम्हाला प्रभूचरणी लीन व्हावं. आपल्या जागेवर उभं राहूया, आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. प्रभू, तुझ्या पुढे आम्ही नम्र होतो. दाविदाप्रमाणे आम्ही आमच्या संख्यांवर, आमच्या संसाधनावर, आमच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला. आम्ही अभिमानी झालो. गिदोन, योनाथान, योशपाट यांच्यासारखा विश्वास आम्हाला दे. इस्रायलासारखी आज्ञाधारकता दे.
हिजकिया आणि उज्जियाच्या अभिमानापासून आम्हाला तू वाचव. आम्हाला क्षमा कर प्रभू. आमचे हृदय शुद्ध कर. आम्हाला पुन्हा तुझ्याकडे वळव. आम्हाला शिकव की आमची सुरक्षा संख्यामध्ये नाही तर तुझ्यामध्ये आहे. आमची शक्ती संसाधनांमध्ये नाही तर तुझ्यामध्ये आहे. तू आमचा राजा, आमची सुरक्षा प्रभू. आज आमच्यामध्ये बंधू प्रेम दे. आमच्यामध्ये उत्साह दे प्रभू तुझ्याविषयी. कोणी मला सांगेल आणि मग मी करेल प्रभू. कोणाच्या भरोशावर मला स्वर्ग गाठता येणार नाही. मला स्वतःहून करावं लागेल प्रभू. माझ्यातला उत्साह हळूहळू थंड होऊन गेला प्रभू. काही कोळशे तर विझून गेले प्रभू. आम्हाला पेटीव आणि चेते तुझ्या आत्म्याद्वारे आज प्रभू. दाविदाने जी चूक केली त्याचा परिणाम त्याच्या प्रजेवर म्हणजे 70,000 लोकांवर झाला प्रभू. खूप परिणाम आम्ही आजवर पाहिले आणि भोगले देखील. पण आता नाही. यासाठी तू आम्हाला या भूतलावर ठेवलं नाही. यासाठी आम्हाला सेलिंगपूर मंडळी तू ठेवलं नाही. तर यासाठी ठेवलं आम्ही जिवंत तुझी साक्ष प्रत्येकाने व्हावं. हे आमच्यामध्ये कोणता भेद नाही. आमच्यामध्ये कोणती दरार नाही. आमच्यामध्ये कोणती बाउंड्रीज नाही. आमचे शेजारी आमचेच आहे आणि आम्ही त्यांचेच आहोत. ते माझे बंधू आहे. ते माझ्या भगिनी आहे. ते माझाच एक भाग आहे. कारण आम्ही ख्रिस्ताचे अवयव आहोत. आणि म्हणून आमच्यामध्ये तो उत्साह दे प्रभू. आलेला थंडपणा तो घालून टाक. तुझ्या आत्म्याने आम्ही एक दुसऱ्यांची मन जिंकावे. हे केवळ एक दोघांचं काम नसून प्रभू आम्हा प्रत्येकाचं काम आहे. जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो त्यांनी या गोष्टी बोलाव्याच. यासाठी प्रभू आमचं सर्वांचं सहाय्य कर. तो आमच्याशी बोलला, आम्हाला स्पर्श केला तुझा. प्रभू येशू तुझ्या नावाने प्रार्थना करतो म्हणतो आहे. आमेन आमेन. प्रभूने शिकवली प्रार्थना म्हणूया.